एक मोठी बातमी, राऊतांचे वडील आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही असं बन यांनी म्हटलंय। कुणाच्याही बापात इतकी हिंमत नाही असं वक्तव्य नवनाथ बन यांचं। वेगळ्या विदर्भाची मागणी अजेंड्यावरती नाही तर वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्वी होती असं पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी म्हटलंय। संजय राऊत किंवा संजय राऊतांचे वडील आले तरी तर डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। ही मोठी बातमी सध्या आपण बघतोय। डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज 2 मध्ये पुन्हा एकदा रस्ता गुलाबी दिसतोय। एमआयडीसी अधिकारी आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। पूर्णपणे हा रस्ता गुलाबी। त्यानंतर एक मोठी बातमी, गुलामानं प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो। नाव न घेता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती काल टीका केली तर शिंदेंच्या मंत्र्यांकडूनही ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेण्यात आला। प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्याला सांगायला पाहिजे आणि गांडुळाने फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्याला कोणतरी सांगा। बाकी सगळे नोकर, त्यामुळं ती भूमिका घेतल्यामुळं 2022ला काय अवस्था झाली ही त्याने बघितली। 2024ला काय झाली निवडणुकीत ते सुद्धा बघितली। त्यामुळे उगाच तोंडाची वाप घालवू नका म्हणा, कोणाला तरी गुलाम म्हणून, कोणाला तरी गांडूळ म्हणून। आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही काय करू शकत नाही असं नाही। आम्ही बोलतो, करून दाखवतो। 2 वेळा दाखवलंय, 22ला एकदा दाखवलं, 24ला एकदा दाखवलं। असंच उद्धव ठाकरे साहेब बोलत राहिले तर मग असे वारंवार त्यांना आम्हाला काही ना काहीतरी पुढे कृतीतनं करून दाखवावं लागेल। तर काल उद्धव ठाकरेंनी अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदेंवरती टीका केलेली होती, त्यावरती शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं। आणखी एक मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगर पालिकेचा एक अजब फतवा समोर आलाय। तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतनं बांधलेल्या इमारतीला पालिका अधिकाऱ्यांची नावं दिली जाणार। पालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे। अतिक्रमण हटवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव म्हणून इमारतींना त्यांची नावं दिली जाणार आहेत। सहाय्यक आयुक्त अशोक गिरी आणि सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांची नावं दिली जाणार आहेत। प्रकल्पातील एक टॉवर अशोक तर दुसरा टॉवर संजय या नावाने ओळखावा अशा सूचना आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेत 11,000 गरिबांना यातून घरं मिळणार आहेत। एक मोठी बातमी यावेळेला बघूयात, वरुण सरदेसाईंकडनं शिंदे सेना असा उल्लेख करण्यात आला, त्यावर शंभूराज देसाई संतापले। आयोगानं शिवसेना नाव दिलंय, उबाठा वगैरे नाही, शिवसेना बोलायचं असं शंभूराज देसाईंनी सुनावलं। सभागृहात शिंदे सेना असा उल्लेख केल्यामुळे शंभूराज देसाई संतापले। फडणवीस 4 वेळा शिंदे सेना म्हणाले, त्यांनाही सांगा असं देखील वरुण सरदेसाईंनी सांगितलं। तर आमचा पक्ष राष्ट्रवादी, अजितदादा गट बोलू नका असं अनिल पाटलांनी सांगितलं। अनावधाने आणि लोकप्रतिनिधीचं आमदाराचं नाव सुटून गेलं, पण भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांचं नाव तेव्हा ध्यान होतं। शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या वेळी ध्यान होतं आणि दादांच्या माजी आमदाराच्या वेळी ध्यान होतं। देसाई साहेब एकदा नाही 2दा म्हणाले शिंदे सेना। राज्य केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा। निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। आमचं नाव शिवसेना आहे, खाली उबाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही। त्यामुळे आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा। आणि ते शिंदे सेना म्हणले ते अध्यक्ष महाराज शिंदे सेना जे म्हणले ते कामकाजातनं काढून टाका। ठीक आहे, तपासून काढून घेऊ। राजे देसाई मंत्री महोदय, आपण मला म्हणालात खरं तर तुमचं बरोबर आहे, निवडणूक आयोगाने तसं सांगितलंय, पण काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 वेळा शिंदे सेना म्हणाले, 4 वेळा। आपण एकदा त्यांना सांगावं। शिवसेनेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केला। सन्माननीय सदस्यांना माझी आपल्या मार्फत एक विनंती आहे की आमचाही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अजितदादा गट असं नका म्हणू।